कमली, अब आया है ऊंट पहाड़ के नीचे. कुठं? ये मूर्ख, तशी म्हण आहे. उंटावरून शेळ्या हाकू नका मॅडम तू. मेरी बिल्ली मुझी से म्याव. उंदराला मांजर साक्ष. मी मॅडम, अहो नाही मॅडम, बस बस झालं आता. मेन विषयावर येऊया. सो मिस कमळी, माझ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुला द्यायची आहेत. जर का चुकलीस तर छडी लागेल. छम छम. सांग, देशाची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? एकदम फास्टात मुंबई. आता सांग, मुंबईतल्या विमानतळाचं नाव काय? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. बर, खूप झाले आता पुस्तकातले प्रश्न. आता गुगली. मला सांग, जर तुला दादरवरून डोंबिवलीला जायचं असले तर तू कोणती ट्रेन पकडशील? वेस्टर्न नाही, सेंट्रल, हार्बर, मेट्रो. मॅडम खरं सांगू, मुंबईतल्या ट्रेनचं की नाही जाम बुलबुलया असतोय बघा. आम्ही जे तुम्हार. म्हणजे आता छडी लागे. छम 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 छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. कमली, पुस्तकातली मुंबई तर तुला तोंडपाठ आहे, पण पुस्तकातली आणि खरी मुंबई वेगळी आहे. हा बघ, मुंबईत अभिमानाने राहायचं असेल ना तर 3 गोष्टी लक्षात ठेव. वडापाव खाताना लाजायचं नाही, जिभेवर मराठी भाषेचा गोडवा जपायचा आणि मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर सदैव ठेवायचा. कळलं? होय मॅडम. आणि हो, तुम्हाला पण हिची साथ द्यावी लागेल. हा होय ना, म्हणून पाहायला विसरू नका कमळी. दररोज रात्री 9 वाजता सदैव तुमच्या झी मराठीवर. विद्या मॅडम ऐका की, लय दिवस इचारीन म्हणतोय. काय ग? विचार की. पुण्याला तुमचं माहेर आहे ना? नाही. का ग? नाही काय? मग पुण्याला उगाच विद्येचं माहेरघर म्हणतात काय? बघते मी तुला.